लोणावळ्याजवळचा ऐतिहासिक लोहगड किल्ला विकेंडला पर्यटकांची गर्दी होणारं एक प्रसिद्ध ठिकाण. पण याच किल्ल्याच्या शेकडो फूट खोल दरीतून 18 जूनला एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो मृतदेह होता पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती विशाल अग्रवाल यांचा 19 वर्षाचा तरुण मुलगा केतन अग्रवाल याचा. सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात वाटत होता. पाय घसरून केतन दरीत कोसळला असावा असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण पोलिसांच्या तपासात या अपघाताचा असा काही उलगडा झाला ज्याने अख्खा महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरून गेलाय. काय आहे नेमकं प्रकरण आणि आता त्यामध्ये आला एक मोठा ट्विस्ट, पाहूयात. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. आधी केवळ एक दुर्घटना वाटणाऱ्या या केसमध्ये आता एक मोठा ट्विस्ट आलाय जो एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमालाही मागे टाकेल. ज्या केतनचा काही दिवसातच विवाह होणार होता, ज्या घरात लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते, त्याच केतनला मृत्यूच्या दरीत ढकलणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याची होणारी बायको म्हणजे सिया गोयल निघाली. सियाने तिच्या प्रियकराच्या मदतीनं केतनचा काटा काढण्याचा एक भयंकर कट रचला होता. तर कसं घडलं हे सगळं? केतन आणि सिया गोयल यांचं लग्न ठरलं होतं. घरचे सगळे खुश होते, पण सियाच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं. सियाचं चेतन चौधरी नावाच्या एका तरुणासोबत प्रेम संबंध होते, ज्याची घरच्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. केतनला आपल्या आयुष्यातून कायमचं बाजूला करण्यासाठी सियाने चेतन सोबत मिळून एक प्लॅन आखला. 18 जूनला प्लॅन नुसार केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं. तिथे आधीपासूनच सियाचा प्रियकर चेतन दबा धरून बसला होता. निसर्गाचा आनंद घेत असताना संधी साधून सिया आणि चेतनने केतनला शेकडो फूट खोल दरीत ढकलून दिलं. केतनचा जागीच मृत्यू झाला. हा खून इतक्या हुशारीने करण्यात आला होता की पाहणाऱ्याला तो अपघातच वाटावा. पण पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून सिया आणि तिचा प्रियकर सुटू शकले नाहीत. मोबाईल लोकेशन्स आणि कॉल रेकॉर्ड्स वरून पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या आणि सध्या ते 29 जून पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या संपूर्ण घटनेनं सियाच्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलंय. मुलीचं कृत्य समोर आल्यानंतर सियाचे वडील प्रवीण गोयल यांना मोठा धक्का बसला आणि ते थेट रुग्णालयात दाखल झाले. पण आता रुग्णालयातूनच सियाच्या वडिलांची पहिली आणि अत्यंत धक्कादायक प्रतिक्रिया समोर आली आहे. आपल्या पोटच्या मुलीने केलेल्या या कृत्यावर तिच्या वडिलांनी जी मागणी केली आहे ती ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा येईल. हॉस्पिटलच्या खाटेवरून माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण गोयल यांनी म्हटलंय, जो कुछ हुआ ये बेहद दुखद घटना हुई है. हमें तो आज भी यकीन नहीं हो रहा है. उन्होंने तो अपना लड़का खोया है, पर उनका लड़का मेरा लड़का, उनके लिए ज़्यादा प्यार था मुझे उनसे. इतना लगाव हो गया था जैसे कि मैं खुद अपने आप उनको अपना बेटा समझने लग गया था. इतना प्यारा, इतना होनहार, अच्छा लड़का आज हमने खो दिया. उसके लिए हमें बेहद दुख है. जब से रिश्ता पक्का हुआ है हमेशा खुश रहती थी, हमेशा बस केतन जी के बारे में बात करती थी. इतने अच्छे केतन है, मुझे इतने अच्छे सास ससुर मिले, इतनी अच्छी ननद मिली. मैं बहुत खुश हूँ मम्मी, मैं बहुत खुश हूँ. मुझे अच्छा परिवार ढूंढ कर दिया आपने. मेरी बड़ी पीड़ा ये है कि जो भी है, जिसने जो भी ये किया है उसे सख्त से सख्त सजा मिले. और जैसे हमारा केतन जिस किले से गिरा है, इसमें जो भी आरोपी पाया जाए उसमें भले मेरी खुद की बेटी क्यों ना हो, उसे भी वहीं से धक्का दे दिया जाए. हा आमच्यासाठी अत्यंत मोठा धक्का आहे. अग्रवाल कुटुंबाने त्यांचा मुलगा गमावलाय, पण मी केतनला माझ्या स्वतःच्या मुलासारखं मानत होतो. माझा त्याच्यावर खूप जीव होता. पण पुढे बोलताना त्यांनी जे म्हटलं त्यांनी सगळ्यांनाच विचार करायला लावणारं होतं. ते म्हणाले, या हत्येसाठी जो कोणी दोषी असेल, मग ती माझी स्वतःची मुलगी का असेना, जर ती दोषी असेल तर जसा आमचा केतन त्या किल्ल्यावरून खाली पडला तसंच तिलाही त्याच ठिकाणावरून खाली ढकलून दिलं पाहिजे. प्रवीण गोयल यांनी दावा केलाय की लग्न ठरल्यापासून सिया खूप आनंदी दिसत होती. ती नेहमी म्हणायची की केतन खूप छान आहे, मला खूप चांगलं सासर मिळालंय. दुसरीकडे केतनच्या कुटुंबियांनी आरोप केला होता की गोयल कुटुंबाने सियाच्या भूतकाळाबद्दल काही गोष्टी लपवल्या. यावर स्पष्टीकरण देताना वडिलांनी सांगितलंय की आम्हाला तिच्या आणि चेतनच्या प्रेम संबंधाबद्दल काहीच माहिती नव्हती. ती फक्त 19 वर्षाची साधी भोळी मुलगी आहे. ती असं काही करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्ही त्या चेतनला कधी पाहिलंही नव्हतं. एका बाजूला अग्रवाल कुटुंबांचा एकुलता एक तरुण मुलगा गेलाय, तर दुसऱ्या बाजूला मुलीच्या या भयंकर कृत्यामुळे गोयल कुटुंबाला समाजात तोंड दाखवायला जागा उरलेली नाहीये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका 19 वर्षाच्या मुलीने प्रेमाच्या आणि पैशाच्या हव्यासापोटी एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा चिराग विझवला. सध्या सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत की या कटात आणखी कोणाकोणाचा हात आहे.
पण एका बापानेच आपल्या गुन्हेगार मुलीला त्याच दरीत ढकलून देण्याची केलेली मागणी या गुन्ह्याची भीषणता दाखवून देते. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच क्राईम जगतातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.